एक धक्कादायक बातमी समोर येते। 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून या चिमुकलीची हत्या करण्यात आली आहे। मालेगावातील डोंगराळे गावातील हा धक्कादायक प्रकार आहे। चिमुकलीची दगडाने ठेचून हत्या केलेली आहे। त्यानंतर आरोपी फरार होता। विजय संजय खैरनार असं या नराधमाचं नाव आहे। चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत। पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत। आज तो जर सुटला तर पुन्हा कोणी येईल। या लोक म्हणतील डोंगराळ गावात काही नाही, असंच होऊन जातं मुलींवर। तो बी काय मुली पुढे शिकणार आहे का? त्यांना काही सेफ्टी नाही का? आज आमच्या समोर त्याला फाशी दिलीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। कुठंच नाही ना, तर मुली वोटिंग बी करणार नाही। मुलींनी कुठे शाळेत पण जाऊ नये का? एका 4 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार होतोय, सरकार झोपलेलं आहे का? तर आम्हाला न्याय मिळते, मग आम्ही काय म्हणून हे करायचं? आम्ही यांना वोटिंग करतो, सगळं देतो, सगळं करतो, त्यामुळे आम्ही यांना निवडून देतो। यांनी एवढा पण न्याय देऊ नये का मुलींसाठी? हा जर न्याय मिळाला नाही, आम्ही वोटिंग कार्ड पण बनवणार नाही, वोट पण कोणालाच करणार नाही। मुली कुठे नाही चालत ना तुम्हाला, मग आम्ही वोट कशाला करू? मुलींना न्याय नाही, मग मुली वोट कशाला करतील? नाही करणार याच्या पुढे मुली वोटिंग। तर चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले। मालेगावात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली। डोंगराळ ग्रामस्थांनी कुसुंबा महामार्ग रोखून धरला। सलग दुसऱ्या दिवशी डोंगराळे ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय। हे दृश्य आपण पाहतोय। मालेगाव शहरात 2 दिवसांपूर्वी एका बालिकेवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली। त्या घटनेचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळत आहेत। डोंगराळे येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। तर किरीट सोमय्या हे देखील या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले। आरोपींना शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी ग्रामस्थांनी भूमिका घेतली। तर मालेगाव अत्याचार प्रकरण पीडित मुलीचं शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे। खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणार असं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय। त्या बालिकेचं इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे। त्या बालिकेचं जे काही निर्गुण पद्धतीने खून करण्यात आला आणि म्हणून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून वरिष्ठ वकील महोदय त्या ठिकाणी देऊन फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवावी आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी संतोष खताळ आपल्या सोबत जोडलेले आहेत। संतोष, आत्ताचे अपडेट काय आहेत? आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले का? ग्रामस्थ प्रचंड आक्रमक आहेत। नाही जगदीश सर, आरोपीला कालच अटक केली असून या ठिकाणी जो जमा होता तो जास्त आक्रमक झाला होता आणि आम्ही अंत्यविधी करणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतल्यामुळे पोलिसांना पण त्या ठिकाणी रात्रीतून त्या आरोपीला अटक केली असून आज काल देखील रस्ता रोको करण्यात आला होता आणि आज पण रस्ता रोको करण्यात आला होता। या ठिकाणी आज किरीट सोमय्या यांनी देखील या ठिकाणी हजेरी लावत आपला निषेध व्यक्त केला आणि किन्नर समाज जो आहे, किन्नर समाजही या रस्ता रोकोमध्ये मोठ्या प्रमाणावर उतरून त्यांनी निषेध केला आहे आणि आज आरोपीला अटक केलेली आहे। जी, मात्र संतोष, इथल्या ग्रामस्थांनी आरोपीला फाशी द्या अशी मागणी केलेली आहे। ग्रामस्थ आक्रमक आहेत। बरोबर आहे, फाशी द्या अशी मागणी केली। त्याचबरोबर आम्ही मतदान सुद्धा करणार नाही जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही असा पवित्र ग्रामस्थांनी घेतला होता आणि आज दिवसभर टायर जाळून निषेध करण्यात देखील आला या ठिकाणी। जी, ठीक आहे। धन्यवाद संतोष दिलेल्या माहितीबद्दल।